श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. मागच्या भागापासून उद्योजक अखिलेश जोशी यांच्याशी आपण बोलतोय. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. जे काही काम चालतं तर ते काही थोडक्यात असं सांगता येईल की कुठल्या पद्धतीनं चालतं, असं काय प्रोसिजर आहे नेमकी या कास्टिंगची? भट्टी असते आमच्याकडं, रॉ मटेरियल येतं, ते पूर्ण वितळवलं जातं. जवळजवळ 1550 डिग्रीला ते लोखंड वितळवलं जातं. मातीचे साचे केले जातात, त्यात ते मेटल ओतलं जातं. ते ओतल्यानंतर ते जातं मशनिंगला ते जवळजवळ आता आपण पर्यंत बोलतो जनरल लँग्वेजमध्ये, पण ऑटोमोबाईल लाईनला, इंजिनिअरिंग लाईनला मायक्रॉन्समध्ये बोललं जातं, 10⁻⁶. त्या मायक्रॉन्समध्ये मशिनिंग करून तो पार्ट कस्टमर एंडला जातो. मग त्यासाठी CNC आहेत, VMC आहेत, विटेल आहेत, HMC आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आहेत. तर कास्टिंग आपण मध्ये मोजलं तर मशिनिंग ते 20 मायक्रॉन 30 मायक्रॉन अशा ॲक्युरेसीमध्ये पार्ट बनवावे लागतात. त्यासाठी मग CNCवरती आता टर्निंग होतं, म्हणजे गोल पार्ट फिरत राहील आणि टूल येऊन त्याचं मटेरियल कमी करेल. VMCवरती ड्रिलिंग होतं, ज्याला होल पाडायचे असतील तिथं. HMCवरती ड्रिलिंगच होतं, फक्त 5 ॲक्सेस असतं, ते 2-3 ठिकाणी पार्टही फिरतो आहे आणि ड्रिलही फिरत आहे, असं मशीन. मग असे पार्ट फुल फिनिश होतात आणि त्यानंतर काही आम्ही असेंब्ली करून देतो की त्या पार्टमध्ये बुश बसवलं, ऑइल सील बसवलं, बेरिंग बसवलं, असे पार्ट पूर्ण असेंब्ली होतात, पॅकिंग होऊन मग कस्टमरपर्यंत जातात. ॲटोमोबाईल इंडस्ट्रीविषयीच आपण बोलतोय तर CNCवरती चालणाऱ्या गाड्या, डिझेलवरती, पेट्रोलवरती अशा ज्या काही गाड्या चालतात तर त्याचा म्हणजे इंधनाचा आणि हे जे काही गाड्यांचे पार्ट्स तयार होतात तर त्या इंधनावरती असं काही डिपेंड असतं? हो, आता इंजिनचे पार्ट्स जे असतील, आता त्यात प्रकार कसे असतात सांगतो. एखादी गाडी असेल, म्हणजे अर्थ मुव्हिंगमध्ये असेल, ट्रक बस असेल, 4 व्हीलर असेल, तर त्याला ॲक्सल हा एक पूर्ण भाग असतो, जो इंधन बदललं तरी सेम राहू शकतो. त्यानंतर गिअर बॉक्स जो असतो, चॅसी जी असते ज्यावरती बॉडी माउंट होती, ही इंधनाशी काही संबंध नाही आहे. बॉडी जी आहे, काचा आहेत, स्टेरिंग्ज आहेत, तर हे जे पार्ट आहेत हे बऱ्यापैकी सेमच असणार. मग आता त्यात इलेक्ट्रिफिकेशन जे आता आपण बोलतोय, त्यात इंजिन फक्त रिप्लेस करतोय मोटर आणि बॅटरीची, बाकी सगळे पार्ट्स आहेत असे राहणार. मग इंजिनला लागणारे जे पार्ट आहेत ते फक्त फ्युएलवरती डिपेंडंट असणार आहेत, पण बाकी सगळे पार्ट जे गाडीनं लागणार. आता आपण चाक फिरतं तर चाक हे हबवरती माउंट असतं, हब हा लागणारच, चाक त्याच्यावर माउंट होतं आहे म्हणजे. ब्रेक लावायला ब्रेक डिस्क, ब्रेक ड्रम हे पाहिजेतच, हे पार्ट कास्टिंगमधले जे आहेत हे राहणारच. मग इंधन बदललं तरी ह्याच्यावर परिणाम नाही होणार इतक्यात. बॉडी जी आहे ती राहणारच. पण तेच मग इंजिनमधलेच काही पार्ट डिफर होतात का फ्युएलनुसार, असं विचारायचं? हो, होतात. आता जसं की उदाहरण, लाईट वेट करायचं चाललंय बऱ्याच ठिकाणी गाड्यांचा, तर ॲल्युमिनियमचे ब्रॅकेट्स वगैरे आलेत. आता इलेक्ट्रिक गाड्यांचं बघितलं तर पूर्ण मोटरच येते, इंजिनच येत नाही. आणि CNG वगैरेला बघितलं तर थोडं त्याला कोटिंग वगैरे ॲड होतं, की गॅस आहे तर त्याला काय पाहिजे काय नाही, असे बारीक सारीक चेंजेस प्रत्येक इंजिनप्रमाणे होत राहतात. इंजिनिअरिंग लाईन हे प्रचंड व्हास्ट आणि किचकट आहे म्हणायला हरकत नाही, पण पर्यंत फार तर बोलीभाषेत बोलतो, पण तिथं कामं सुरू मायक्रॉन्समध्ये होतं. डीपमध्ये गेलं तरच ह्या गोष्टी कळून येणार आहेत असं मला एकंदरीत वाटतं. जसं आता मी खूप सोप्या भाषेत समजावायचा प्रयत्न केला की वितळवलं जातं, ओतलं जातं आणि मग त्याचं मशिनिंग केलं जातं. थोडक्यात ॲक्युरेसी महत्त्वाची आहे हे नक्की. हो. तुमचे जे काही असे ठराविक डिझाईन्स असतात ना, तर त्याचीच मागणी असते किंवा त्याच्याशिवाय जर आणखी काही वेगळे डिझाईन्स वगैरे हवे असतील बाहेरच्या कंपन्यांना, तर त्याच्यामध्ये काही मॉड्युलेशन करायचं असेल किंवा व्हेरिएशन आणायची असतील तर त्या दृष्टीनं कोणती पावलं या इंडस्ट्रीने उचलायला हवीत असं वाटतं? आता इंडस्ट्री 4.0 म्हणून एक कन्सेप्ट नवीन सुरू झाली आहे. ह्या क्षेत्रात म्हटलं तर IFX म्हणून एक एक्झिबिशन असतं त्यांचं दरवर्षी, आणि MTEX मशीन शॉपसाठी. यात नवीन टेक्नॉलॉजी दररोज येत आहेत. लेटेस्ट जर म्हणलं तर आता आपल्याकडे एक सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहे, जे कास्टिंग कसं फ्लो होईल आणि त्याला डिफेक्ट काय येण्याची शक्यता आहेत हे आपल्याला सॉफ्टवेअरवरतीच कळतं आहे. म्हणजे शॉप फ्लोअरला त्याच्या ट्रायल करत बसण्याची गरज नाही आणि अर्धा तासात त्याचा रिझल्ट मिळतो आपल्याला, जे पूर्वी आम्हाला 1-1, 1.5 दिवस ते सॉफ्टवेअरलाच वेळ लागायचा. सिमिलरली मशीन शॉपला कॅमवर्क्स म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, त्यात मॉडेल टाकलं की मशीनिंग ते टाईम किती येणार, कुठलं टूल वापरा, हे सगळं सजेस्ट करतं. तर ॲडव्हान्समेंट तर नक्की होत आहे आणि त्याबरोबरीनं आपल्याला चालायलाच पाहिजे.
तर ह्या सगळ्या आता सिस्टीम आमच्याकडे आहेत आणि हे केलं तरच ते कॉस्ट इफेक्टिव्ह पण राहणार नाही, कस्टमर तुमच्याकडे राहणार आहे. नाहीतर मग कॉम्पिटिशन एवढी आहे की तुम्ही नाही तर आणि कोणतरी आहे. मग या स्पर्धेमध्ये आपण टिकून राहावं यासाठी काय करावं असं वाटतं तुम्हाला? आत्ता जसं मी बोललो आम्ही करतच आलो आहे, म्हणजे आजोबांच्या काळापासून आम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीवरतीच भर देत आलेलो आहे. तर आम्ही रोबो बसवला आहे, नवीन आता ऑटोमॅटिक लाईन घातली आहे जिथं आम्हाला मॅनपॉवर पण कमी लागू शकेल, जेणेकरून त्यांचे कष्ट कमी होतील. आणि रोबोनी पण कसं आहे की एक रोबो असला तरी एक माणूस हवाच त्याबरोबर. तर ह्या टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन जर करत गेलो तर आपल्यालाही ईज होणार आहे आणि काम करणाऱ्यालाही ईज होणार आहे. जसं की आता आमच्या इथं काही क्रेन्स बसवल्या आहेत, तर माणसांनी पार्ट हातांनी उचलायला जर वजन असेल तर फार कठीण आहे ते उचलणं. मग त्याला क्रेन लावून इझी करून असेही ऑटोमेशन आहेत की जिथं ईज ऑफ डुईंग हे आपल्याकडं गरजेचं आहे, माणसांना सोपं जावं. दरवर्षी हे आम्हाला टेक्नॉलॉजी धरून चालायलाच लागतं, त्याशिवाय कम्पीट नाही होणार. समस्या कुठली आहे असं वाटतं या क्षेत्रात? फास्ट चेंजिंग आहे, कस्टमायझेशन वाढलं आहे, लेबरचं आहे, प्लस कॅश इंटेन्सिव्ह बिझनेस पण आहे. तुम्हाला वर्किंग कॅपिटल पण ह्यूज लागतं या बिझनेससाठी. तुमच्या काही भविष्यकालीन योजना? जसं मी म्हटलं की डू थिंग्स डिफरंटली, तसं आम्ही आता लेटेस्ट एक लाईन तरी सुरू केली आहे. प्लस आम्ही आता भविष्यात एक ओन प्रोडक्टचा विचार करतो आहे, जेणेकरून इथली जी आपली लोकं आहेत जी शिकून पुण्याकडं पळत आहेत, नाहीतर मुंबईकडं पळत आहेत, थोडक्यात मेट्रो सिटीजकडं जात आहेत, त्यांना आपण इथं का चांगला रोजगार देऊ शकत नाही आहे, नाहीतर इथं काय असं वेगळं आहे की ते इथं थांबायला तयार नाही आहेत. तर आपला स्वतःचा प्रोडक्ट असेल तर आपण ही गोष्ट रिव्हर्स करू शकतो का, असा एक आमचा प्रयत्न चालला आहे की ओन प्रोडक्ट आपल्या नावाने जर मार्केटमध्ये आला तर नक्कीच आपण चांगला रोजगारही निर्माण करू शकतो आहे आणि सांगलीचंही नाव त्यात होईल की इथला एक प्रोडक्ट जगभरात जातो आहे. असं आम्ही आत्ता एक प्रोडक्टवरती फोकस आहे, लॉन्च झाल्यावर नक्कीच कळवेन. आता थोडासा एक वेगळा प्रश्न की तुमच्या आजोबांपासून हा व्यवसाय आहे तुमचा, तर बरेचदा असं होतं की उद्योग जेव्हा हस्तांतरित होतो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना, तर तो गुडविल घेऊनच हस्तांतरित होतो असं नाही. तर याविषयी तुमचं काय मत आहे, काय वाटतं? आणि गुडविल तर राहतंच, कारण का 2 पिढ्यांनी कष्ट केले त्यांचं नाव हे त्या इंडस्ट्री पुरतं का होईना असतंच. त्यात फक्त मला एकच गोष्ट वाटते की जेव्हा पुढची पिढी येते तेव्हा मागच्या पिढीनं एक सक्सेशन प्लॅनिंग म्हणून एक प्रकार आहे, तो नक्की विचार करावा. कारण का आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं निदर्शनात येतं की पुढची पिढी आली, 2 जण आहेत, तर नक्की कोणी काय करायचं आणि काय बघायचं हे बघणं फार गरजेचं. नाही तर त्या दोघांच्या वादात तो बिझनेस बंद होण्याची शक्यता वाढते. जसं आमच्या आजोबांचं मी म्हणलं की ते फार पुढचा विचार करून होते, दूरदृष्टी होती. तर त्यांनी 68-70 साली हा निर्णय घेतलेला की त्यांना 5 मुलं आहेत, 5 मुलांना प्रत्येकाला एक उद्योग पाहिजे. मग त्यातून त्या मुलांनी ठरवावं की एकत्र कोणी करायचं कोणी नाही. असा निर्णय त्या काळात त्यांनी घेतला, म्हणजे ते दूरदृष्टी खरंच त्यांची चांगली होती म्हणायला हरकत नाही. नाहीतर मग त्याच व्यवसायात कुणी काय बघावं हे जर आधीच्या पिढीनंच व्यवस्थित डिफाईन करून दिलं तर पुढची पिढी 100% तो बिझनेस खूप मोठा करू शकते. नाहीतर त्यात वादविवाद जर झाला तर मग खूप प्रॉब्लेम त्या व्यवसायाला होऊ शकतो. नवीन व्यावसायिक जे येत आहेत, जे उद्योग करू इच्छित आहेत, त्यांना काय सांगू इच्छित आपण? त्यांना सांगण्यासारखं असं आहे की व्यवसाय म्हणलं की फक्त टेक्निकल आहे नाहीतर अकाउंट्स आहे असं होत नाही. व्यवसाय म्हणजे तुम्हाला सगळ्या बाजूनं सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला अकाउंट्स कळणं गरजेचं आहे, तुम्हाला टेक्निकल गोष्टी कळणं गरजेचं आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस कळणं गरजेचं आहे, त्याबरोबरने त्याच्या डेट्स कधी कधी काय काय ते वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. तुम्हाला अकाउंट्समध्ये वर्किंग कॅपिटल कसं लागणार आहे, किती लागणार आहे, हे पहिला गणितं घालणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की लोक व्यवसाय सुरू करतात आणि त्यानंतर कॅश फ्लोमुळं बंद पडलेत असंही आहे आणि काही प्रॉफिट नाही आहे म्हणून. मग ही गणितं जर पहिला मांडली आपण तर त्याला एक सोपा मार्ग असा आहे की एक्झिस्टिंग क्षेत्रातच जर आपण पडत असो तर त्या एक सेक्टरचा स्टडी असतो की ह्या सेक्टरला मार्जिन किती आहे, त्याचं बेंचमार्किंग असतं की माझं मटेरियल कॉस्ट किती पाहिजे, माझी लेबर कॉस्ट किती पाहिजे, माझी इलेक्ट्रिसिटी किती पाहिजे. ह्या बेंचमार्किंगला आपण कसं मॅच होऊ शकू हे बघणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे अशी आहे की सुरुवात झाली आहे पण आता वर्षातच त्यांनी हार मानून बंद केला असंही नाही होणार.
कारण का एखाद्या व्यवसायाला सेट व्हायला वेळ हा द्यायलाच पाहिजे आणि ते करण्यासाठी तुम्हाला गणित ही पहिला येणं गरजेचं आहे आणि त्याबरोबरीने ह्या बाकी सगळ्या गोष्टी की GST काय असतो, टॅक्सेशनचा भाग काय आहे, MPCBचे रूल्स काय आहेत, फॅक्टरी लायसन्सचं काय आहे, लेआउट कसं बघायचं आहे, MIDCचे रूल्स काय आहेत, हे सगळं त्याबरोबरीनंच तुमच्याकडं आलं. मग लेबरचे काही रूल्स आहेत, हे जेव्हा तुम्ही सगळे कंप्लाय कराल त्याबरोबरनं हे सगळं करताना तुम्हाला टेक्निकली पार्ट ओके असणं, म्हणजे तुम्ही जो काय प्रोडक्ट बनवताय हाही ओके, तो वेळच्या वेळी पोचवणं, म्हणजे तुमचा सप्लाय चेन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करता करता तुम्हाला पेमेंट लोकांची वेळेत देणं हाही परत मुद्दा आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला जमतील तेव्हा नक्कीच तो नवीन उद्योग मोठ्या स्तराला जाऊ शकतो. नाहीतर मी एकच क्षेत्रात आहे आणि मी तेवढंच बघतो, बाकीची लोक बघतात, असं होणार नाही. त्यांनी सगळ्याची माहिती घेऊन गणित मांडूनच व्यवसायात पडलं तर त्याच्यासाठी खूप चांगलं राहील. ते पहिला शिकायला 1 वर्ष जातो, मग समजून घ्यायला, मग चेंजेस घडवायला आणि मग आता ग्रोथकडं बघायला पाहिजे. तर तसं मूळ बघायला गेलं तर पहिला स्टेबल होणं गरजेचं आहे. स्टेबल झाल्यानंतरच ग्रोथकडं माणसाने बघा. वडिलांच्या अनुभवाचा किंवा हा जो काही बेस होता तुम्हाला मुळातच, त्याचा कसा फायदा होतोय आत्ता? त्यांचे जे अनुभव आहेत पूर्वीपासूनचे ते 100% मार्गदर्शन आपल्याला करतातच. म्हणजे जसं आपण बोललो की नवीन उद्योग सुरू करताना आपल्याला अनुभव नाही आहे त्या गोष्टीचा, तो ट्राय केल्यानंतरच अनुभव येतो. जसं की आता एखादा ट्रान्सपोर्टर आहे, आता ठीक आहे, आता आपल्याकडे GPS आहे, पण पूर्वी जेव्हा नव्हते तेव्हा तो ट्रान्सपोर्टर माल घेऊनच पळून गेला की काय करायचं, असे जे प्रश्न होते तसे त्यांच्या काळातले ते प्रश्न होते. असे जे आपल्याला तिथनं लर्निंग्स येतात की पूर्वीच्या काळी कामगार मिळत होते का, त्यांचं कामाचं कल्चर कसं होतं, आजचं कसं आहे. तर हे अनुभव त्यांनी शेअर केल्यामुळंच आपल्याला आज कळतात. त्याबरोबरीनं पूर्वी आपल्याला कोणी कोणी कशी मदत केली, ज्यांच्यामुळं आज आपलं सुरू आहे, ती कृतज्ञता आपल्याला पाहिजे की आपण इथं आलो, व्यवसाय सुरू केलं तेव्हा इतक्या लोकांनी आपल्याला आज मदत केली, त्या कारणाने आज या एक चांगल्या स्तरावर आपण पोचलो आहे. अशी काही लोक होती त्या काळी, त्यामुळं आज आपण तरलो आहे. त्याचबरोबरीने त्यांचं हे असतं की नवीन कोणी उद्योग सुरू करत असेल, आता आमचे 50 मशिनिंग वेंडर्स आहेत आणि 11 कास्टिंग सप्लायर आहेत, तर त्यांनाही असं कधीच हे होत नाही की नवीन त्यांनी सुरू केलं आहे आणि त्याच्याकडनं रिजेक्शन झालं म्हणून त्याला पूर्ण डेबिट मारलं आहे. तर साहेबांचं नेहमी असंच म्हणणं असतं की नवीन आहे त्याला लगेच रुपयात नाही तर लॉसमध्ये आणून आपल्याला काय बंद करायचं, त्याला थोडं सपोर्ट करत 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 नेणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, असंच त्यांचं म्हणणं असतं. मग असंही आपल्या इथं असतं की काय काय करायचं आहे, काय नाही करायचं, कुठल्या गोष्टीला कुठल्या नजरेनं बघायचं आहे, हे सगळं त्यांच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीने कळतं. म्हणजे आपण एकटेच पुढे नाही जायचं, इतरांना घेऊन पुढे जायचंय. बरोबर. यामध्ये मतांतर असं कधी होतं? पिढीतला फरक म्हणल्यानंतर मतं हे येणारच, पण त्यासाठी एक गोष्ट आहे की पुढच्या पिढीनं त्यांचा अनुभव हा त्यांच्या बरोबरीनं घ्यायचा आहे आणि मागच्या पिढीनंही नवीन पिढीला वाव द्यायला पाहिजे. कारण का नवीन पिढी चुकली नाही तर शिकणारही नाही आहे. मागच्या पिढीनं त्यांना काहीच निर्णय घ्यायला अलावच केलं नाही तर पुढची पिढी शिकणार कशी. सो मी जेव्हा ह्या व्यवसायात आलो त्यावेळी माझं बॅकग्राऊंड आहे B.Tech मेकॅनिकल, पण त्यांनी मला सांगितलं पहिला तू अकाउंट्स बघ. म्हटलं अकाउंट्स मला कळत नाही, म्हटलं नाही शिकायचं. म्हटलं चुकलं तर काय, म्हटले काय होईल, फार फार तर कुठला तरी टॅक्स जास्त भरायला लागेल, कुठला तरी दंड भरायला लागेल, ह्या व्यतिरिक्त काय होणार नाही, पण ही चूक एकदाच व्हायला पाहिजे. तू चूक चालेल पण तू चुकलास तर शिकशील, म्हणजे ही चूक तीच परत केलास तर तू काहीही शिकत नाहीस. म्हटलं पण एकदा मी तुला अलाव करतो, जो काय दंड असेल तो मी भरायला तयार आहे, जो काय टॅक्स चुकला असेल तो भरायला तयार आहे, पण ते तू चुकलास तर शिकणार आहेस. म्हणून तू पहिला अकाउंट्स बघ, त्यात काय चुकशील काय नाही ह्याचा तुझा अभ्यास कर. तो एकदा तुला कळला तर मग तू पुढं आयुष्यभर ते लक्षात ठेवतोस की आपल्यामुळे हे भुर्दंड आपण भरला आहे आणि आता हे परत कधीही होणार नाही, ह्याची काळजी तूच घ्यायला. असा एक त्यांनी खूप चांगला सपोर्ट मला दिला की तू हे निर्णय हळूहळू घ्यायला सुरू कर आणि तसेच ते हळूहळू त्यातनं विड्रॉ होत चाललेत की आता अकाउंट्स तू बघ, मग हळूहळू प्रोडक्शन बघ, मग क्वालिटी बघ, असं करत ते हळूहळू एक तुलाही अनुभव यायला पाहिजे काय होतं आहे काय नाही. मग मॅनपॉवर हँडलिंगचे निर्णय असतील ते तू घे, तू बघ काय इम्पॅक्ट येतो आहे.
वर्स्ट केसमध्ये ते सपोर्टला आहेतच, बरोबर. की काही झालं तरी ही जी लोकं आहेत, नाहीतर ही जी कंपनी आहे ही त्यांना इन अँड आउट माहिती आहे, इथं काय झालं तर काय करायचं हे माहिती आहे. मागची पिढी आहे म्हणून नवीन पिढीला थोडासा चुकायला वाव असू शकतो, जो नवीन लोकांना नसतो. पण एक पिढी आहे आपल्या पाठीशी म्हणल्यावरती थोडं इकडं तिकडं झालं तर चालू शकतं, पण ते शिकलं तरच आपण पुढं जातो असं मला वाटतं. आजोबा, वडील आणि तुम्ही असं 3 पिढ्यांनी एकत्र काही काळ काम केलंय, असं काही झालंय? नाही, आजोबा खूप लवकर गेले, मी अजून शाळेत असेन तेव्हा गेले, पण वडिलांबरोबर अजूनही करतोय मी. वडिलांनी कधी त्यांच्या अशा काही आठवणी सांगितल्या, कंपनी स्थापन झाल्यानंतरचे काही घटना, प्रसंग असे काही? म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांचे? हां. हो, तसे ते सांगतात आणि तेच त्यांनी मला पण हे करायला सांगितले. जसं की मी ट्रान्सपोर्टरचा जो मुद्दा मगाशी बोललो तो हाच होता, की आजोबांच्या काळात ट्रान्सपोर्टर जर बदलला तर मग काय होईल. म्हणजे ट्रान्झॅक्शन वाईज जर आपण बघितलं तर जेवढं फास्ट ट्रान्झॅक्शन होईल तेवढं प्रॉफिटेबिलिटीला चांगलं आहे, कारण का इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट आपल्या अंगावर बसते. तर आजोबांचं असं मत होतं की हा ट्रान्सपोर्टर आहे, हा येईल तेव्हा ह्याच्याकडनंच द्यायचं. तो ट्रस्टचा त्या काळचा विषय होता. म्हणजे ते त्यांच्या जागी चुकीचे असंही आपण म्हणू शकत नाही, पण बदलत्या काळानुसार पुढची पिढी त्यांच्या बाजूला बरोबर आहे. मग आजोबांच्या अनुभवानुसार आजोबांनी केलेल्या गोष्टी आणि बाबांच्या अनुभवांनी त्यांनी केलेल्या गोष्टी. तर ट्रान्सपोर्टरचाच एक असा विषय होता की आजोबांचं म्हणणं होतं हा ट्रान्सपोर्टर आपल्या ओळखीचा आहे आणि हा वर्षानुवर्ष आपलं नेतो आहे, पण आज माल जायला पाहिजे तिथं तो 4 दिवसांनी येतो. म्हणजे त्याला जशी सवड असेल तसं. मग आमचे बाबा म्हणले की दुसरा ट्रान्सपोर्टर बघितला तर काय अडचण होईल, कारण का आपल्याला वेळेत तर माल पोचवायला पाहिजे. कस्टमरला वेळेत गेला नाही तर मग कस्टमर उद्या काम कसं देईल. त्यावेळी मग आमच्या वडिलांनी परस्पर दुसरा एक ट्रान्सपोर्टर गाठून पाठवून दिला. दुसऱ्या दिवशी आजोबांना कळलं, आजोबा म्हणले मग ते आता माल चोरीला गेला तर काय करायचं, असं तसं. मग तो माल वेळेत पोचला. मग असे जेव्हा अनुभव मागची पिढी पुढच्या पिढीनं एक हँड देते की तुम्ही करा, बघूया काय होतं, असे अनुभव जेव्हा मागच्या पिढीला येत जातात आणि पुढच्या पिढीत कॉन्फिडन्स वाढत जातो, हे जे निर्णय घेत आहेत हे कुठंतरी योग्य पद्धतीनं चाललेत, हे कंपनीच्या दृष्टीनेही चांगले आहेत आणि लोकांच्याही. तेव्हा कुठंतरी मागची पिढी तुम्हाला सपोर्ट करायला सुरू होती की हां, म्हणजे हा म्हणत होता ट्रान्सपोर्टर बदलल्यावर चोरीला जाईलच असं नाही आहे, वेळेतही पोचतं आहे आणि ट्रान्झॅक्शन फास्ट होत आहेत, प्रॉफिटेबिलिटीला पण फरक पडतो. असे छोटे छोटे किस्से असतात की मागच्या पिढीला तो अनुभव येत गेला तर ते पुढच्या पिढीवर कॉन्फिडन्स ठेवतील, नाही तर ते सारखेच चुकत गेले तर मग तो कॉन्फिडन्स बिल्ड नाही होत आणि तो गॅप असाच भरून काढायला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःला सिद्ध करत राहिलं पाहिजे. हां, सिद्ध म्हणजे चूक ही होणार, पण ती चूक परत करत राहिला तर तुम्ही मग त्या केपेबल नाही आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पण एकदा चुकलंय, ही चूक आयुष्यभर लक्षात ठेवलं, परत नाही चुकला तर मग तो कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि तो गॅप कमी होत जाईल. खरं. सर, आज इथे आपण आलात आणि ही माहिती, मार्गदर्शन जे काही श्रोत्यांना केलं आणि आपल्याही काही आठवणी आपण सांगितल्यात त्याबद्दल आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. उद्योजक अखिलेश जोशी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.